कराडच्या प्रांत कार्यालयातील दाखल्यासाठी पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या खाबुगिरीवर प्रहारचा मोठा प्रहार। दाखले लवकर द्या अन्यथा ठिय्या आंदोलनाचा मनोज माळींचा इशारा। विद्यार्थ्यांना लागणाऱ्या विविध शैक्षणिक दाखल्यांसाठी प्रांत कार्यालयातील कर्मचारी पैसे घेत असल्याचा आरोप करीत पैसे घेणारा व देणारा दोघांनाही प्रांत अतुल मेहत्रे यांच्यासमोर उभे करून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रांत कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या खाबुगिरीचा पर्दाफाश करण्यात आला। यावर प्रांतांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई केली। प्रांतांनी दाखल्यासाठी ऑफलाईन टिप्पणी पद्धत बंद करून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर दाखले द्यावे अन्यथा प्रांत अधिकाऱ्यांच्या दालनातच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा प्रहारचे मनोज माळी यांनी दिला। यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रांत अतुल मेहत्रे यांना निवेदन देण्यात आले। यावेळी मनोज माळी, शिवाजी चव्हाण, भैया माळी, भानुदास डाळिंगडे, विजय साळुंके, आशिष माने, मोहन कदम, विक्रम गायकवाड व कार्यकर्ते उपस्थित होते। एसपी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड। जय शिवराय। आज प्रांत ऑफिसमध्ये आपण शैक्षणिक दाखले जे दिले जातात त्या संदर्भात माननीय प्रांत साहेबांना भेटायला आलेलो होतो। एप्रिलपासून दाखले पेंडिंग आहे ती। एप्रिल इलेक्शनचं कारण सांगतात, जो बाकीची कारणं सांगतात। जे मागचे आले त्यांचे दाखले दिलेले गेले नाहीत आणि जे मे जूनमध्ये आले 10-15 दिवसापूर्वी त्यांचे दाखले फटाफट झाले आहेत। त्याच्यामध्ये हा सगळा पैशाचा बाजार इथं ह्या सेतू कार्यालय ह्या सगळ्यांमध्ये चालतो। याच्यामध्ये या संदर्भात माननीय प्रांत साहेबांनी निवेदन द्यायला लावलं की शैक्षणिक वर्षामध्ये आता दाखले चालू झालेले आहेत। पाठीमागचे पेंडिंग दाखले तुम्ही तात्काळ द्या। जे सह्यांची तुम्ही मोहीम काढली याची 6 सह्या घ्या, ती प्रोसेस चालू करा। त्याच्यामध्ये 2-2 महिने दाखले अडकले जातात, विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय। गव्हर्नमेंट कॉलेजच्या प्राचार्यांनी माननीय कलेक्टर साहेबांना एक पत्र दिलेलं आहे की शैक्षणिक वर्षामध्ये जर दाखले आम्हाला मिळाले नाही तर विद्यार्थ्यांना आम्ही ऍडमिशन देऊ शकत नाही का। आता दाखले लवकरात लवकर तात्काळ द्या। कलेक्टर साहेबांना त्यांनी विनंती केली आहे। लाजिरवाणी गोष्ट आहे कराडसाठी, ह्या प्रांतासाठी की आपण इथं दाखले देऊ शकत नाहीये। प्रांत साहेबांना आम्ही सांगितले तुम्ही जर दाखले तात्काळ दिले नाही तुमच्या दालनात आम्ही ठिय्या आंदोलन करणार, आम्ही तिथून उठणार नाही। तुमची कार्यपद्धती सुधारा, नाही सुधारली तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन तुमच्या दालनात करण्यात येईल। आणि जो पैशाचा बाजार चाललेला आहे इथं, कोण 100 घेते, कोण 200 घेते, कोण 500 घेते। सर्कल चौकशीला गेले की सर्कल 100-100 रुपये घेतोय, तिथं आले की 500-500 रुपये घेते ती। त्या सगळ्या बाबी प्रांत साहेबांचे निदर्शनास आणून दिले आहे। ते कारवाईची मागणी आम्ही केली आहे। जो कोण कर्मचारी 6 पैसे घेतो आहे त्याच्यावरती कारवाई करायची, नाही कारवाई झाली तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन राहील। जय महाराष्ट्र।